Hello dear students, let us start the next concept from this chapter, that is latent heat. To understand this concept of latent heat, we are going to do one experiment, and with the help of that experiment, it is easier for you to understand the concept of latent heat. काय दिलं आहे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये की एका कंटेनरमध्ये तुम्हाला आईस क्यूब्स घ्यायचे आहेत. ओके, ही ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात ना तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले, त्याच्यासाठी. आता या आईस क्यूब्सना एक बर्नरचा हेल्पने आपण हीट सप्लाय करतो आहे. आता एका स्टँडवरती एक थर्मोमीटर आपण अटॅच केला आहे आणि हा थर्मोमीटर इथे या आईसमध्ये डिप केलेला आहे. ही एकदम बेसिक डायग्राम काढलेली आहे तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी, पण ही डायग्राम तुम्हाला काढायला देखील विचारली जाऊ शकते. आता इथं काय करायचं आहे बघा, ऑब्झर्वेशन्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत आणि ह्या ऑब्झर्वेशन्सवरती बेस्ड एक टाईम आणि टेम्परेचर असा, टेम्परेचर व्हर्सेस टाईम असा एक ग्राफ पण ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यावरती बेस्ड ही लॅटेंट हीटची कन्सेप्ट आहे. सो आता इथं काय केलं आहे, ह्या आईस क्यूब्स घेतल्यात एका कंटेनरमध्ये. वी हॅव सप्लाइड हीट टू दिस आईस क्यूब्स अँड वी आर रेकॉर्डिंग टेम्परेचर ॲट स्पेसिफिक टाईम इंटरवल्स. थोड्या वेळानंतर टेम्परेचरमध्ये होणारा चेंज आपल्याला नोट डाऊन करायचा आहे. आधीच्या लेक्चरमध्ये आपण टेम्परेचर आणि हीट ह्या दोघांच्या मधला असणारा डिफरन्स हा समजून घेतलेला आहे. आता बघा, जसं जसं तुम्ही हीट सप्लाय करत जाताय, टाईम इन्क्रीज होतो आहे. सपोज 2 मिनटानंतर, 4 मिनटानंतर असं आपण टाईम नोट डाऊन करूया. टाईमनंतर दिसणारे ह्याच्यामध्ये चेंजेस. समजा तुम्ही इथे हीट सप्लाय करत आहात, बट स्टील हा जो बर्फ आहे त्या बर्फाचा आता हळूहळू पाणी होऊ लागेल जसं जसं तुम्ही ड्युरेशन वाढवत जाल हीट सप्लायची. पण जर तुम्ही ह्या थर्मोमीटरमध्ये रेकॉर्ड होणारं टेम्परेचर जर बघितलं तर टेम्परेचर मात्र तुम्हाला इथे इनिशियली कॉन्स्टंट दिसणार. म्हणजेच तुम्ही इथं खालून तर हीट सप्लाय करताय आणि काल आपण काय बघितलं आहे, अमाऊंट ऑफ हीट किंवा हीट एनर्जी जेवढी वाढेल तसं टेम्परेचर इन्क्रीज होणार. हीट एनर्जी तुम्ही रिमूव्ह कराल तर टेम्परेचर डिक्रीज होणार. आता इथं तुम्ही आयडियली हीट सप्लाय करताय, बट स्टील द टेम्परेचर ऑफ द थर्मोमीटर इज शोईंग 0 डिग्री. मग ती सप्लाय केलेली हीट गेली कुठं, हा तुम्हाला प्रश्न पडेल. आपण जस्ट आता ऑब्झर्व करणार आहोत आणि मग लॅटेंट हीटची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगेनच. आता पहिल्यांदा हळूहळू काय होतं आहे, ही हीट जसं तुम्ही सप्लाय करताय तसं तसं त्या सगळ्या बर्फाचं हळूहळू पाण्यामध्ये कन्व्हर्जन होण्यास स्टार्ट होईल. पूर्ण बर्फाचं जेव्हा कन्व्हर्जन पाण्यामध्ये होईल, सपोज आफ्टर 4 मिनिट्स और 5 मिनिट्स, मग हळूहळू फर्दर हीट जेव्हा तुम्ही सप्लाय करताय तर तेव्हा काय होणार, या थर्मोमीटरमध्ये टेम्परेचर राईज झालेलं तुम्हाला दिसून येईल. आता दिस राईज इन टेम्परेचर विल बी इन स्टेडी स्टेट. टाईम वाढतो आहे तसं तसं हळूहळू टेम्परेचर पण राईज होतं आहे. राईज होत इट विल रीच टू अ लेवल ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. हळूहळू आता 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर राईज झालेलं दिसेल. वेन एव्हर द टेम्परेचर विल बी ॲट 100 डिग्री सेल्सिअस, देन दिस वॉटर, आता आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं आहे का, तर तुम्ही हीट सप्लाय करताय. नाव दिस वॉटर विल स्टार्ट बॉइलिंग, इजंट इट. 100 डिग्री सेल्सिअसला पोचल्यानंतर वॉटरचं बॉइलिंग स्टार्ट होईल आणि त्या स्टेजला सुद्धा तुम्ही फर्दर हीट सप्लाय करत जरी गेलात तरीसुद्धा टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअसलाच स्टेडी असणारं दिसून येईल. आता या ऑब्झर्वेशन्सवरती बेस्ड असा जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला की ज्याच्यामध्ये तुम्ही टाईम आणि टेम्परेचर, एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेतला, एकदम हातानं काढते आहे सो ॲक्युरसी नसणार आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजते का बघा. 0 इथून आपण 2, 4, 6, 8 असे टाईम इंटरवल्स दाखवूया. अँड सो ऑन. आणि इथे जे टेम्परेचर राईज आहे तो 10, 20 असा होत जाऊन मी इथे डायरेक्टली 100 घेते. ओके, ॲक्युरसी इथं बघू नका, फक्त
कन्सेप्ट समजण्यासाठी मी हे दाखवत आहे. आता जसं आपण ऑब्झर्वेशन जे होते ते काय होते, अकॉर्डिंग टू दोज ऑब्झर्वेशन्स आपण हा ग्राफ प्लॉट करूया. समजा इथे पहिल्यांदा आपण जेव्हा हीट सप्लाय करायला स्टार्ट केली तेव्हा आपल्याला काय दिसून आलं की इवन दो वी आर सप्लाईंग हीट टू धिस आईस देन ऑल्सो इट्स टेम्परेचर वॉज स्टेडी. पहिले सपोज 4 मिनटापर्यंत हे टेम्परेचर स्टेडी होतं, म्हणजेच ॲट 0 डिग्री होतं. ते स्टेडी आहे म्हणून मी इथे पहिल्या 4 मिनटासाठी हे टेम्परेचर 0 दाखवणारा इथंपर्यंत लाईन ड्रॉ केली. त्या 2 पॉईंट्सना मी AB असं नाव दिलं. आता आफ्टर 4 मिनिट्स व्हॉट हॅपन्ड, आफ्टर 4 मिनिट्स द आईस गॉट कम्प्लिटली कन्व्हर्टेड इंटू वॉटर नाव. आणि मग त्या वॉटरचं टेम्परेचर हळूहळू इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाली आणि ते रायझिंग टेम्परेचर कशी दाखवली मी तुम्हाला सांगितली, स्टेडी आहे. म्हणजेच टाईम जसा जसा वाढत जाईल तसं तसं रायझिंग टेम्परेचर आपल्याला इक्वल दिसेल. सो दिस लाईन shows that the water exists in the form of liquid state. इथे या A आणि B ह्या 2 पॉईंट्समध्ये वॉटर जो आहे तो सॉलिड प्लस लिक्विड. तुम्हाला एक्झाममध्ये हा ग्राफ एक्सप्लेन करा. आय थिंक एक्सरसाइजमध्ये देखील हा क्वेश्चन आहे की एक्सप्लेन, हा ग्राफ काय सांगतोय आपल्याला ते एक्सप्लेन करा. सो त्याचं देखील आन्सर हे माझ्या आत्ताच्या ह्या एक्सप्लेनेशनमध्ये आहे आणि शिवाय ह्या ॲक्टिव्हिटीचं देखील ह्याच्यातच एक्सप्लेनेशन आहे. सो व्यवस्थित समजून घ्या. ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे बरेचदा स्टुडंट्सना वाटतं की हे खूप अवघड आहे, समजत नाही. शक्य तेवढ्या सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला मी इथं सांगते आहे. सो कन्सेप्ट समजून घेण्यावरती जास्त फोकस करा. आता इथंपर्यंत कळालं की पहिल्यांदा आपण 4 मिनिट्सपर्यंत तो जो आईस होता त्याचं टेम्परेचर स्टेडी होतं ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून मी A आणि B ह्या 2 पॉईंटवरती त्याचं टेम्परेचर दाखवलं 0, की जो ह्या टेम्परेचरला सॉलिड स्टेटमध्ये पण आहे आणि काही बर्फाचं पाणी झालं आहे की नाही, आणि हळूहळू 4 मिनटानंतर ह्या सगळ्याच बर्फाचं पाणी झालेलं असते आणि तेव्हासुद्धा त्याचं टेम्परेचर हे 0च आहे. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला हा जो आईस आहे किंवा वॉटर 2 स्टेजेसमध्ये आहे किंवा 2 फेजेसमध्ये आहे, एक लिक्विड आणि एक सॉलिड. आलं लक्षात. आता 4 डिग्री 4 मिनिट्स नंतर ह्याचं टेम्परेचर हळूहळू राईज होणार जसं तुम्ही हीट सप्लाय करताय. दिस राईज इज स्टेडी आणि म्हणून ही स्ट्रेट लाईन आपल्याला मिळाली. इकडे इकडे अजून थोडीशी तिरकी आली असती तरी चाललं असतं. आता हळूहळू टेम्परेचर राईज होत होत इट रीच अप टू 100 डिग्री सेल्सिअस. नाव ॲट दिस स्टेज सपोज ह्या पॉईंट्सना आपण CD असं नाव देऊ. आता बघा ह्या CD पॉईंट्सच्या दरम्यान हे जे वॉटर आहे ते अगेन 2 स्टेजेस किंवा 2 स्टेट्समध्ये असणार आहे. एक म्हणजे लिक्विड आणि दुसरं म्हणजे गॅस. कारण ह्याच टेम्परेचरला वॉटरचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे जसं इथं 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर सॉलिड आणि लिक्विड ह्या 2 स्टेटमध्ये होतं, तसं 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर लिक्विड आणि गॅस ह्या 2 स्टेट्समध्ये असणार. इथं देखील कम्प्लिटली जोपर्यंत ह्या लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेटमध्ये होत नाही तोपर्यंत हे टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअसला कॉन्स्टंट राहणार. आलं लक्षात येतंय. आता या ग्राफवरती बेस्ड असणारी आपली जी कन्सेप्ट आहे ती आहे लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट एकदम बेसिक इन्फॉर्मेशन सांगते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत कारण लॅटेंट हीट ही तशी डीप कन्सेप्ट आहे. आत्ता फक्त ह्याच्यावरती ह्या ऑब्झर्वेशनवरती बेस्ड जी लॅटेंट हीट कशाला म्हणू शकतो आपण ते तुम्हाला सांगते आणि मग त्याचे टाईप्स आहेत परत पुढे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्येच डिस्कस करणार आहोत. आता बघा या AB आणि CD या पॉईंट्सच्या दरम्यान आपण ह्या आईसला कंटिन्युअसली हीट सप्लाय केलेलीच आहे, बट तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर मात्र राईज झालं नाही. टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की इवन दो वी आर सप्लाईंग हीट देन वेअर दॅट सप्लाइड हीट गोज, कुठे जाते ती हीट?
तर दॅट पर्टिक्युलर हीट इज यूज्ड फॉर ब्रेकिंग द बॉन्ड्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन द मोलिक्युल्स ऑफ वॉटर. हीटचा यूज कुठे झाला तर त्या हीटचा यूज करून या बर्फाचे जे आईसचे जे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी झाला आणि त्या प्रोसेसमध्ये ती सप्लाय केलेली जी हीट आहे तिचं युटिलायझेशन झालं आणि म्हणून टेम्परेचर राईज झालं नाही. जेव्हा केव्हा सगळे बॉन्ड्स ब्रेक झाले म्हणजेच सगळ्या आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं तेव्हा मग पुढे तुम्ही जी हीट सप्लाय करणार आहात तिचं युटिलायझेशन झालं फॉर राईज इन टेम्परेचर. द सेम हॅपन्स हिअर ऑल्सो. जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला पोचलं, इट इज इट्स बॉइलिंग पॉईंट, सो त्या टेम्परेचरला वॉटर बॉईल व्हायला स्टार्ट झालं आणि अगेन टेम्परेचर is steady. It means that supplied energy which we are supplying, this is utilized for breaking bonds of water molecules to convert them into vapor or liquid vapor state. आलं लक्षात? ती जी काही हीट आपण इथं सप्लाय करतोय वॉटरला तर त्या हीटचं युटिलायझेशन कशासाठी झालं तर अगेन बॉन्ड ब्रेकिंगसाठी आणि त्या वॉटरचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये झालं. म्हणजेच ह्या दोन्ही स्टेजेसना टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि हीट पण आपण सप्लाय करतो आहे. सो एखाद्या ऑब्जेक्टला आपण जी काही हीट सप्लाय करतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, मग ती जी सप्लाय केलेली हीट आहे तिचं युटिलायझेशन कशासाठी होतं तर टू कन्व्हर्ट दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स फ्रॉम वन फॉर्म इन टू अनादर फॉर्म. त्या दिलेल्या सबस्टन्स ती जी हीट आहे त्याच्यामुळे त्या सबस्टन्सचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं अँड दॅट अमाऊंट ऑफ हीट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. जेव्हा आपण सबस्टन्सला हीट सप्लाय करतो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर दॅट हीट इज युटिलाइज्ड टू कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म अँड दॅट हीट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण हीट सप्लाय केली आणि त्या दिलेल्या हीटमुळं ह्या आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं आणि अशा सप्लाय केलेल्या हीटला म्हणायचं लॅटेंट हीट. ही दोन प्रकारची असते. ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन परत डेफिनिशन आणि डिटेल त्याचे टाईप्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला मी सांगणारच आहे. आत्ता फक्त ह्या दोन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला लक्षात आल्या का बघा. या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड हा ग्राफ जर तुम्हाला एक्सप्लेन करा विचारलं तर तो एक्सप्लेन करता आला पाहिजे. जसं मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलं की ह्या स्टेजेसला वॉटर ह्या दोन स्टेटमध्ये आहे, हीट सप्लाय केली बट स्टील देअर इज नो टेम्परेचर राईज. Then again after 4 minutes as we are supplying further heat the temperature is rising. When temperature reaches 100 degrees Celsius then it again becomes stable and water exists in two different states, that is liquid and gas. At point AB and at point CD the amount of heat which is supplied is utilized for breaking the bonds which are present between the molecules of water and thus that heat converts that substance from one form into another form. असं तुम्हाला ह्याच्यात एक्सप्लेन करायचं आहे. आलं लक्षात? किंवा असं समजा विचारलं की एक्सप्लेन द एक्सपेरिमेंट विच डेमॉन्स्ट्रेट्स अबाउट लॅटेंट हीट, तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला तिथे सांगायचा आहे. ही पहिलीच कन्सेप्ट आहे. आत्ता फक्त एवढाच समजून घ्या. प्रत्येक पुढच्या व्हिडिओमध्ये मी शक्य तेवढं डिटेल आणि व्यवस्थित तुम्हाला सांगते आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये लॅटेंट हीट आणि त्याचे टाईप्स कसे असतात आणि त्याच्यामुळे सबस्टन्सचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्जन होतं ते आपण बघणार आहोत.